point in a trigonometry chapter is a principal value. Okay, so last point आहे हा, त्याच्यानंतर आपण लाईन चॅप्टर स्टार्ट करणार आहे. सो हाऊ टू कॅल्क्युलेट द प्रिन्सिपल व्हॅल्यू. तर प्रिन्सिपल व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची बघा. आपण एक एक्झाम्पल घेऊया. याची अशी प्रोसिजर वगैरे नाहीये, जस्ट एक एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आता हे इनवर्स ट्रिग्नोमेट्री मधला पॉइंट आहे. सो आपल्याला एक्झाम्पल दिला असेल, फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ फॉर एक्झाम्पल साइन इनवर्स -1/√2. याची प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट करायला लावली. तर पहिल्यांदा काय करायचं, त्याचं जे साइन इनवर्स आहे तर त्याला आपल्याला आपलं जे ट्रिग्नोमेट्री आहे नॉर्मल त्याच्यामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. ओके, सो गिवन काय दिलेलं आहे बघा, आपल्याला जो काही इनवर्सची व्हॅल्यू दिलेली असेल ती लिहून घ्यायचं. ओके, सो फर्स्ट गिवन साइन इनवर्स ऑफ -1/2 हे दिलेलं आहे आपल्याला. सो लेट साइन इनवर्स ऑफ -1/√2 इज इक्वल टू थीटा. हे पहिल्यांदा आपण करून घेणार, बिकॉज आपल्याला ह्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणजे थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. देन आपण करणार साइन थीटा, नॉर्मल इनवर्स काढून टाकायचं. कसं करतो आपण, साइन थीटा इज इक्वल टू -1/√2. आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. सपोज x इज इक्वल टू, जर साइन थीटा असेल तर थीटा इज इक्वल टू काय असतं, साइन इनवर्स x. म्हणजे आता आपल्याला हे दिलेलं आहे त्याच्यावरून आपण हे केलं. ओके, सो हे कॅल्क्युलेट करून झालं की ह्याच्यामध्ये आता आपल्याला फॉर्म्युलेज यूज करायचे आहे जे आपण ट्रिग्नोमेट्रीच्या स्टार्टिंगला केले होते. म्हणजे बघा, ते तुम्ही परत एकदा रिवाइज करायचे आहे. मी जस्ट तुम्हाला ते सांगते फॉर्म्युलेज काय आहेत ते. प्रिन्सिपल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण ट्रिग्नोमेट्रीला जे सुरुवातीला फॉर्म्युलेज घेतले होते ते आता आपल्याला लागणार आहे. ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ फॉर्म्युले घेतलेले बघा. ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ π/2 प्लस थीटा, म्हणजे साइन π/2 प्लस थीटा मीन्स व्हॉट, कॉस π/2 प्लस थीटा म्हणजे काय. देन ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ π/2 मायनस थीटा, रेशियोज ऑफ π प्लस थीटा, π मायनस थीटा. तर हे फॉर्म्युले आपल्याला सगळे यूज करायचे आहेत. तर आपल्याला काय करायचंय, जे आपल्याला इनवर्स व्हॅल्यू दिलेली आहे दॅट इक्वल टू पहिले थीटा घ्यायचं, देन त्याचं नॉर्मल ट्रिग्नोमेट्री मध्ये करून घ्यायचं. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, आता सपोज मी इथे केलं हे मायनस साइन थीटा, म्हणजे ही मायनस साइन फक्त इकडे आणली. ओके, आता आपल्याला काय करायचंय की दोन्ही साइडला सेम रेशो आणायचा, म्हणजे साइन साइन किंवा तुम्ही कॉस कॉस आणू शकता, टॅन टॅन जसं आहे तसं. ओके, मग हे सेम रेशिओ दोन्ही साइडला आणण्यासाठी आपल्याला ह्या फॉर्म्युल्याची गरज लागेल. सो मायनस साइन थीटा म्हणजे काय असतं बघा, ते जे फॉर्म्युले आपण बघितलेले त्याच्यामध्ये एकदा चेक करायचं. कॉस ऑफ π/2 प्लस थीटा मीन्स काय असतं, मायनस साइन थीटा. सो मायनस साइन थीटाच्या ऐवजी मी काय टाकलं, कॉस π/2 प्लस थीटा. आणि 1/√2, मग इकडे पण कॉस मध्ये लिहायचं. तर 1/√2 कशाची व्हॅल्यू असते, कॉस π/4 ची. म्हणजेच काय बघा, π/4 म्हणजेच काय, 45. सो कॉस 45 काय असतो, 1/√2. मग 1/√2 च्या ऐवजी आपण लिहिलं कॉस π/4 आणि मायनस साइन थीटाच्या ऐवजी लिहिलं कॉस π/2 प्लस थीटा. सो दोन्ही साइडला आपण सेम आणलं कॉस कॉस. जसं दोन्ही साइडला लॉग लॉग आल्यावरती लॉग जातो सेम, तसंच कॉस कॉस आलं गेलं. सो राहिलं फक्त काय, π/2 प्लस थीटा. फक्त ते कट नाही करायचे, π/4. आता थीटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. सो थीटा तिथेच ठेवला, π/4 मायनस π/2. सो इथे किती काय आलं बघा, 4 LCM, नंतर इथे आलं पाय मायनस 2π. सो थीटा इज इक्वल टू मायनस पाय मधून 2π मधून पाय गेला 1π, आणि 2 म्हणजे मायनस मोठे साइन आहे. सो मोठ्या नंबरला मायनस साइन आहे. सो आलं π/4. सो थीटाची व्हॅल्यू काय आली, मायनस π/4, or you can say π/4 radian or minus 45 degree. This is the principal value of sin inverse -1/√2. तर हे मेन जे ट्रिग्नोमेट्रीज रेशियो आपण बघितलेले ते तुम्हाला यायला पाहिजे. आणि जो आपला चार्ट आहे की cos 45 इक्वल टू 1/√2, जो आपला चार्ट आहे sin 0, sin 30, sin 45, sin 60, sin 90, सेम cos tan sec cosec जे आहेत ते सगळे तुम्हाला यायला पाहिजे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, find the principal value of next find the principal value of cot inverse of 1. Okay, find the principal value of cot inverse of 1. So let cot inverse of 1 is equal to theta. Okay, so काय, cot theta is equal to 1.
सो आता याला कन्वर्ट करायची गरज नाहीये, तुम्हाला माहितीये की cot 45 डिग्री म्हणजे काय असतं 1 असतं. सो इकडचं म्हणजेच π/4. ओके, सो इकडचं cot थिटा तसंच ठेवलं आणि cot 45 जेव्हा आपल्याला इथे cot थिटा आहे आणि इकडचं जर cot थिटा मध्ये cot मध्ये जर नसेल करता येत तर मग चेंज करायचं, पण सध्या गरज नाहीये. इथे cot थिटा तसंच ठेवलं तर 1 ची व्हॅल्यू आपण cot π/4 नी रिप्लेस करू शकतो. ओके, सो इथे काय केलं cot π/4. सो इथे cot गेल्यानंतर थिटा इज इक्वल टू π/4 और π/4 रेडियन और 45 डिग्री. हे झाली प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ cot इनवर्स 1. ओके, नाउ नेक्स्ट आहे बघा, फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ cos इनवर्स -1/√2. Okay, so let cos inverse -1/√2 is equal to theta. So cos inverse theta is equal to -1/√2. Okay, so ही मायनस साइन कधीच ह्या साइडला ठेवायची नाही, सॉरी cos theta. सो ही मायनस साइन ठेवायची नाही, अँगलला देऊन टाकायची. cos theta is equal to 1/√2. सो मायनस cos थीटा काय बघा, cos ट्रिग्नोमेट्री रेशियो जे बघितलेत आपण. सो cos पाय मायनस थीटा म्हणजे मायनस cos थीटा. ओके, cos पाय मायनस थीटा म्हणजे मायनस cos थीटा आणि 1/√2 म्हणजे काय cos π/4. ओके, म्हणजे 180 पाय म्हणजे काय 180/4 म्हणजे काय 45. cos 45 काय असतं 1/√2. cos गेलं तर पाय मायनस थीटा इज इक्वल टू π/4. ओके, सो मायनस थीटा इज इक्वल टू π/4 मायनस पाय. ओके, याच्यावरून पुढे गेलो. आता इथे पुढे लिहिते मायनस थीटा इज इक्वल टू 4 LCM पाय मायनस 4 पाय. ओके, इथं खाली 1 आहे. सो 4 × 1 4 आणि वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, सो मायनस थीटा इज इक्वल टू -3π/4 मायनस मायनस प्लस होणार. सो थीटा इज इक्वल टू 3π/4. So principal value of cos -1/√2 is 3π/4. Okay. Now next example. Find the principal value of cot inverse -√3 is equal to theta. नेक्स्ट एग्जाम्पल आहे बघा, cot इनवर्स -√3 इज इक्वल टू थीटा. ओके, सो लेट घेतले आपण ऑलरेडी, याची प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो cot थीटा इज इक्वल टू -√3. ओके, सो आता बघा की तुम्ही म्हणताल की √3 म्हणजे काय असतं की सपोज मी ह्याला असं करू शकते cot थीटा, जसं मगाशी केलेलं एक्झाम्पल जेव्हा cot थीटा इज इक्वल टू 1 आलं, पण तेव्हा cot थीटाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह होती. ओके, त्याच्या आधी साइन इनवर्स -1/√2 केलं, तेव्हा पण आपण साइनचं कॉस मध्ये केलं. तर काय केलं मग बघा, आता इथं मी असं तुम्ही बोलतात की जसं आपण cot थीटा इज इक्वल टू 1 आलं, मग cot थीटा इज इक्वल टू cot 45 लिहिलं. ओके, बिकॉज cot 45 1, मग थीटा इज इक्वल टू डायरेक्ट π/4. मग तसंच तुम्ही म्हणता की cot √3 जे आहे, तर cot √3 म्हणजे π/6 असतं म्हणजे 30. मग इथं मायनस cot π/4 असं लिहिलं. मग हे मायनस साइन आणि √3 म्हणजे cot π/4 आणि मग थीटा इज इक्वल टू -π/4. पण आन्सर जरी हेच येणार आहे आपलं, तरी सुद्धा बघा सॉरी π/6 हा, cot 30 म्हणजे √3 आलं, π/6 म्हणजे 180/6 30. सो आन्सर हेच येणार आहे आपलं. पण ही जी मेथड आहे इथे तर ही रॉंग आहे. जर मायनस असेल तर डायरेक्ट तुम्ही अपोजिट रेशिओ मध्ये करून करायचं आहे. ओके, म्हणजे तुमचे हे cot किंवा साइन जाण्यासाठी दोन्हीकडे पॉझिटिव्हच लागतं. जसं इथे डायरेक्टली आपल्याला अँगलच पॉझिटिव्ह दिलता म्हणून आपण cotचं cot मध्येच ठेवलं, पण इथे मायनस दिलेला आहे. सो आपल्याला इथे पॉझिटिव्ह रेशिओ आणून मग तो कट करावा लागतो. एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह कधीच कट होत नाही, आन्सर जरी सेम येत असेल तरी. ओके, सो आता काय करायचं बघा, काय एक्झाम्पल आहे आपलं, फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ cot इनवर्स -√3. सो आपण त्याला इक्वल टू थीटा घेतलं, देन cot थीटा इज इक्वल टू -√3 आलं. आता हे पॉझिटिव्ह नाहीये, सो आपण जर हा √3 पॉझिटिव्ह असता प्लस असता तर डायरेक्ट cot ऑफ π/6 लिहिलं असतं. पण आता हा पॉझिटिव्ह नाहीये, सो हा निगेटिव्ह साइन इकडे आणायची, सेम पहिल्या एक्झाम्पल सारखं. ओके,
नाऊ आता ह्याला रेशिओ मध्ये कन्वर्ट करायचं. नाऊ मायनस कॉट थिटा म्हणजे काय असतं बघा, टॅन π/2 प्लस थिटा. आपण जे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज बघितले आहे, सो टॅन π/2 प्लस थिटा म्हणजे असतं मायनस कॉट थिटा. आणि √3 म्हणजे असतं टॅन 60. टॅन 60 म्हणजे √3. तो जो टेबल आहे तो सगळा पार्ट पाहिजे तुमचा. ओके, फक्त तुम्हाला जरी साइन कॉस माहिती असेल तरी येतं. साइन 60 काय असतं, √3/2 आणि कॉस 60 काय असतं बघा, 1/2. मग हे 2 जर गेले तर राहिलं म्हणजे टॅन काय असतं, साइन अपॉन कॉस. ओके, सो √3/2 अपॉन 1/2 2 गेले तर राहिलं काय, फक्त √3. √3 म्हणजेच काय, π/3. ओके, हे सगळं 60 असतं. 180/3 म्हणजे 60. ओके, सो आता पॉझिटिव्ह आलेले आहेत, सो कट होणार आणि π/2 प्लस थिटा इज इक्वल टू π/3. थिटा इज इक्वल टू π/3 मायनस π/2. सो इथे आलं LCM 6, इथे आलं 2π मायनस 3π. ओके, सो आन्सर आलं पाय मायनस π/6 रेडियन और π/6 म्हणजे काय, 30 डिग्री. ओके, सो मायनस 30 डिग्री. दिस इज अ प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कॉट इनवर्स मायनस √3. फॉर्म्युले जवळ ठेवायचे आहेत आणि तरच तुम्हाला सॉल्व करायला येणार आहे. ओके, नेक्स्ट आहे बघा, थोडं वेगळ्या टाईपचं आहे. फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स 1/2 प्लस कॉस इनवर्स मायनस 1/2 मायनस टॅन इनवर्स इन्फिनिटी. ओके, टॅन इनवर्स इन्फिनिटी. आता बघा, एक एक्झाम्पल पहिल्यांदा घ्यायचं, एक चे प्रिन्सिपल व्हॅल्यू काढून घ्यायची आणि मग ती याच्यामध्ये टाकायची. ओके, सो फर्स्ट लेट साइन इनवर्स 1/2 इज इक्वल टू θ1. आता ह्याची पण काढायची, ह्याची तिघांची काढायची. ह्याची θ1 करणार, ह्याची θ2 आणि ह्याची θ3 असं. आता बघा, मग ह्याला आपण काय येईल, साइन θ1 इज इक्वल टू 1/2. आता हा पॉझिटिव्ह आहे, मग साइनचं कॉस मध्ये करायची गरज नाही. मग चार्ट मध्ये बघायचं की 1/2 ही व्हॅल्यू कशाची आहे, साइन. सो साइन 30 म्हणजे काय आलं, 1/2 आलं. सो साइन 30 म्हणजेच काय, साइन π/6. ओके, सो θ1 इज इक्वल टू काय आलं, π/6 आलं. म्हणजेच आलं लक्षात, काय आलं, π/6 आलं. त्याच्यानंतर नेक्स्ट लेट कॉस इनवर्स मायनस 1/2 इज इक्वल टू θ2. देन कॉस θ2 इज इक्वल टू मायनस 1/2. आता हा निगेटिव्ह आलेला आहे, सो हा इकडे देऊन टाकायचा. कॉस θ2 इज इक्वल टू 1/2. मग मायनस कॉस थिटा कशाची व्हॅल्यू आहे बघा, रेशिओज मध्ये बघायची. पाय मायनस थिटा, फक्त थिटाच्या ऐवजी θ2. कॉस पाय मायनस थिटा म्हणजे मायनस कॉस थिटा आणि 1/2 कॉस 60. साइन 30 म्हणजे π/6 म्हणजे कॉस 60 म्हणजे कॉस 60 म्हणजे साइन 30 म्हणजे 1/2. मग कॉस 60 म्हणजे 1/2 असणार. ओके, सो कॉस 60 म्हणजे काय आलं, π/3. ओके, नाउ पाय मायनस θ2 इज इक्वल टू π/3. सो मायनस θ2 इज इक्वल टू π/3 मायनस पाय. ओके, सो मायनस θ2 इज इक्वल टू इथे 3 पाय मायनस 2 सॉरी मायनस 3 पाय. सो मायनस θ2 इज इक्वल टू मायनस 2 π/3. दोन्हीकडे मायनस साइन आहे, सो थिटा आला पॉझिटिव्ह. सो आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू कॉस इनवर्सची मिळाली, प्रिन्सिपल व्हॅल्यू साइन इनवर्सची मिळाली. आता आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू काढणार मायनस प्रिन्सिपल व्हॅल्यू काढणार टॅन इनवर्स इन्फिनिटीची. ओके, सो इन्फिनिटी हे पॉझिटिव्ह सारखं सॉल्व करायचं आहे. डायरेक्टली जे रेशिओ दिले त्यातच ते कन्वर्ट करायचं. आता मी इकडची साईड रफ करते, फक्त आपल्याला व्हॅल्यू लागणार आहे θ1 ची फायनल टाकण्यासाठी. हे रफ करून टाकते, तुम्ही आधी राईट डाऊन करून घ्या, नंतर परत व्हिडिओ स्टडी करा. जे व्हॅल्यू आपल्याला रिक्वायर्ड आहेत म्हणजे ऍक्च्युअली एक्झाम्पल मध्ये टाकायच्या आहेत त्या फक्त स्क्वेअर मध्ये ठेवल्यात तसेच. ओके, नाउ लेट टॅन इनवर्स इन्फिनिटी इज इक्वल टू θ3. ओके, सो
tan theta 3 is equal to infinity. ओके, सो आता tan infinity मीन्स काय बघा, जसं 0 1 तुम्हाला मी चार्ट कसा तयार करायचा ते शिकवलं होतं बघा. 0 1 1 0 0 इन्फिनिटी म्हणजे हे आलं साइन कॉस. लक्षात असेल तर बघा, असं मी तुम्हाला शिकवलं होतं. हे आलं 0 डिग्री आणि हे आलं 90 डिग्री. म्हणजे tan 90 डिग्री म्हणजे इन्फिनिटी असतं. सो 90 म्हणजे काय, tan पाय बाय 2. सो tan पाय बाय 2 म्हणजे इन्फिनिटी. तो इन्फिनिटीच्या ऐवजी हे टाकलं थीटा 3 इज इक्वल टू पाय बाय 2. ओके, ह्या व्हॅल्यू आल्या. सो आता आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. साइन इनवर्स 1/2 प्लस कॉस इनवर्स मायनस 1/2 मायनस tan इनवर्स इन्फिनिटी. ओके, सो साइन इनवर्स 1/2 ची व्हॅल्यू काय आली, पाय बाय 6 आणि कॉस इनवर्स मायनस 1/2 ची काय आली, 2 पाय बाय 3 आणि ह्याची काय आली, tan इनवर्स इन्फिनिटीची पाय बाय 2. पण इथे मध्ये मायनस साइन आहे, सो हे मायनस पाय बाय 2. ओके, सो हे सॉल्व करायचं. इथं 6 येणार एलसीएम. सो इथे आला पाय, इथं 3 आहे, सो 3 दुने 6, सो 2 पाय इंटू 2 4 पाय आणि इथं 2 आहे, सो 2 इंटू 3 6. सो पायला 3 ने मल्टिप्लाय करणार 3 पाय. ओके, सो पाय प्लस 4 पाय 5 पाय, 5 पाय मायनस 3 पाय 2 पाय, 2 पाय अपॉन 6. परत 2 1 जा 2 2 2 2 3 जा 6. सो आलं पाय बाय 3 इज अ प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ दिस इक्वेशन. ओके, हे झालं तुमचं एक्झाम्पल. नाउ नेक्स्ट आता प्रिन्सिपल व्हॅल्यू मध्ये तुम्हाला एवढ्या टाइपचे एक्झाम्पल येईल बघा. सॉल्व करायचं आहे. जोपर्यंत तुम्ही सॉल्व करणार नाही तोपर्यंत तुम्हाला करणार नाही. व्हेरीफाय फॉर प्रिन्सिपल व्हॅल्यू साइन इनवर्स 1/2 प्लस कॉस इनवर्स 1/2 इज इक्वल टू tan इनवर्स इन्फिनिटी. ओके, व्हेरीफाय फॉर प्रिन्सिपल व्हॅल्यू साइन इनवर्स 1/2 प्लस कॉस इनवर्स 1/2 इज इक्वल टू tan इनवर्स इन्फिनिटी. सो पहिल्यांदा आता आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यूज काढून घ्या सगळ्यांच्या LHS घेण्याच्या आधी. तर व्हेरीफाय म्हणजे आपण LHS इक्वल टू RHS दाखवतो, पण त्याच्या आधी सगळ्यांच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू काढून घ्या सेम मगासारखं. इक्वल टू थीटा 1. ओके, सो साइन थीटा 1 इज इक्वल टू 1/2. अगेन इथे काय आहे, आता पॉझिटिव्ह आहे, सो डायरेक्टली त्याच रेशिओ मध्ये करायचं आहे. सो 1/2 मीन्स साइन 30. साइन 30 म्हणजे पाय बाय 6. सो थीटा 1 ची व्हॅल्यू आली पाय बाय 6 आली. ओके, नाउ नेक्स्ट लेट कॉस इनवर्स 1/2 इज इक्वल टू थीटा 2. ओके, सो कॉस थीटा 2 इज इक्वल टू 1/2. सो इथे पण पॉझिटिव्ह आहे, सो डायरेक्टली व्हॅल्यू लिहायची कॉस थीटा 2 आणि 1/2 म्हणजे काय, कॉस 60. सो कॉस 60 म्हणजे आलं पाय बाय 6, सॉरी पाय बाय 3 म्हणजे 3 च 18 60. ओके, सो थीटा 2 इज इक्वल टू पाय बाय 3. सो LHS साठी जे आपल्याला काढायचं आहे ते आपलं ऑलरेडी झालेलं आहे. ओके, नाउ थीटा सो LHS इक्वल टू लिहून घ्या. आता LHS काय, थीटा 1 प्लस थीटा 2 बिकॉज या दोघांच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू आपल्याला ऍड करायच्या आहेत. सो पाय बाय 6 प्लस पाय बाय 3. ओके, सो LHS इक्वल टू काय आलं 6. जर आपण LCM घेतला तर इथं पाय प्लस 2 पाय. सो LHS काय आलं 3 पाय बाय 6 म्हणजेच LHS काय आलं पाय बाय 2. 3 1 जा 3 3 2 जा 6. ओके, हे आलं पाय बाय 2 LHS आलं. ठीक आहे, नाउ RHS. सो इथे काय आहे, tan इनवर्स इन्फिनिटी आहे. सो लेट tan इनवर्स इन्फिनिटी इज इक्वल टू थीटा 3. ओके, सो RHS च्या ऐवजी तर थीटा 3 दे पॉझिटिव्ह म्हणजे इन्फिनिटीला एक पॉझिटिव्ह सारखं करायचं. सो tan थीटा 3 इज इक्वल टू इन्फिनिटी. सो इथे tan थीटा 3 इज इक्वल टू इन्फिनिटी. सो tan 90 ची व्हॅल्यू इन्फिनिटी असतं, आपण प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये बघितलं, म्हणजे पाय बाय 2 आलं. ओके, सो tan पाय बाय 2. सो थीटा 3 इज इक्वल टू पाय बाय 2. ओके, नाउ आता आपण काय करणार,
LHS म्हणजे आपण θ1 θ2 ह्या प्रिन्सिपल व्हॅल्यू टाकले. आता RHS मध्ये आपण ह्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू टाकायची. सो RHS ची ह्याची tan इनवर्स इन्फिनिटीची आपली प्रिन्सिपल व्हॅल्यू काय आली π/2. ओके, सो ह्याला इक्वेशन 1 म्हणा, ह्याला इक्वेशन RHS ला इक्वेशन 2 अँड देन फ्रॉम 1 and 2 LHS किंवा व्हेरीफाय दॅट साइन इनवर्स 1/2 प्लस कॉस इनवर्स 1/2 इज इक्वल टू tan इनवर्स इन्फिनिटी किंवा डायरेक्ट फ्रॉम 1 and 2 LHS इज इक्वल टू RHS. हेन्स इट इज प्रूव्ड. ओके, सो हे झालं प्रिन्सिपल व्हॅल्यूचे वेगवेगळ्या टाइपचे एक्झाम्पल. अजून 1-2 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूयात. देन आता परत सॉल्व्ह करूयात आपण. फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स -1/2. ओके, सो लेट एक्सरसाइज मधले आहे ते इज इक्वल टू थीटा. सो साइन थीटा इज इक्वल टू -1/2. आता हा निगेटिव्ह आहे, सो आपल्याला इकडे आणायचं आणि कॉस मध्ये कन्वर्ट करायचं. ओके, तो जस्ट आता ट्रिग्नोमेट्री रेशिओचे फॉर्म्युले काढायचे. सो मायनस साइन थीटा मायनस साइन थीटा म्हणजे असतं बघा cos π/2 प्लस थीटा. सो cos π/2 प्लस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा. आणि मग 1/2 ला पण cos मध्येच लिहायचं. सो cos 1/2 म्हणजे cos 60 म्हणजे 1/2. सो π/3. ओके, cos 60 म्हणजे 180/3 म्हणजे 60. मग cos 60 म्हणजे काय आलं 1/2. सो दोन्हीकडे पॉझिटिव्ह cos आला, सो कट होणार आणि ही व्हॅल्यू राहिली. सो आता थीटाची व्हॅल्यू काढा π/3 मायनस π/2. सो थीटा इज इक्वल टू 3 × 2 6. इथे आलं 2π मायनस 3π. सो आन्सर आलं -π/6. सो दिस इज अ प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स 1/2. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. tan इनवर्स -√3. सो लेट tan इनवर्स -√3 is equal to theta. So tan theta is equal to -√3. So negative आहे, so minus tan theta is equal to √3. आता ऑब्वियसली ह्याला आपल्याला कॉट मध्ये करावं लागेल. अगेन ट्रिग्नोमेट्री रेशिओ मध्ये बघायचं. मायनस tan थीटा म्हणजे कशाची व्हॅल्यू असती. सो मायनस tan थीटा असतं cot π/2 प्लस थीटा. सो मायनस tan थीटा काय असतं cot π/2 प्लस थीटा. ओके, आणि √3 आता कॉट मध्ये लिहायचं. सो cot 30 ची व्हॅल्यू √3 असते. सो 30 म्हणजे काय π/6. ओके, सो कॉट दोन्ही पॉझिटिव्ह आले. सो π/2 प्लस थीटा इज इक्वल टू π/6 आलं. नाउ थीटा इज इक्वल टू π/6 मायनस π/2. सो इथे आलं 6 LCM, इथे आलं पाय मायनस 3π. सो मायनस 2/6 आणि इथे आलं -π/3. सो थीटाची व्हॅल्यू काय आली -π/3. नाउ नेक्स्ट बघा. फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ सेक इनवर्स -√2 प्लस सेक इनवर्स √2. ओके, सो पहिल्यांदा याची व्हॅल्यू प्रिन्सिपल व्हॅल्यू काढायची. सो पहिल्यांदा सेक इनवर्स -√2 ची काढून घ्या. देन इक्वल टू इथं θ1. ओके, सो सेक इनवर्स θ1 इज इक्वल टू -√2. सो आता मायनस आहे, सॉरी सेक इनवर्स नाही, सेक θ1 इज इक्वल टू -√2. सो ह्याला सेक थीटा मायनस साइन इकडे द्यायचं आणि √2. ओके, सो आता काय करायचं आहे, मायनस सेक थीटा काय आहे ते ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ मध्ये बघायचं आहे. ओके, सो मायनस सेक थीटा चेक करते एकदा. मायनस सेक थीटा म्हणजे सेक पाय मायनस थीटा. सेक पाय मायनस थीटा. फक्त आपल्याला त्याला पॉझिटिव्ह करायचं आहे. तो कोसेकचं काय रिलेशन येत नाहीये. सो फॉर्म्युले चेक करायचे. सो सेक पाय मायनस थीटा म्हणजे काय असतं, मायनस सेक थीटा असतं. ओके, सो आता आपल्या चार्ट मध्ये बघायचं √2 ची व्हॅल्यू सेक मध्ये. ओके, सो बघा
सेक म्हणजे काय असतं 1/cos असतं. सेक म्हणजे काय असतं सेक थिटा म्हणजे काय असतं 1/cos थिटा. सो आपल्याला √2 पाहिजे. ओके, सो cos 45 डिग्री जे आहे ते 1/√2 आहे. सो म्हणजे सेक 45 डिग्री काय 1/cos 45. ओके, सो 1/cos 45 म्हणजे 1/√2. ह्याला जर वरती नेलं तर √2 म्हणजे सेक 45 म्हणजे √2 येते. आणि 45 म्हणजे काय π/4. ओके, सो दोन्हीकडे पॉझिटिव्ह आलं. पाय मायनस थिटा इज इक्वल टू π/4. सो इथे आलं मायनस थिटा इज इक्वल टू π/4 मायनस पाय मायनस थिटा इज इक्वल टू पाय मायनस 4π/4. आता हे एकदम इझी आहे. मायनस 3π/4 हे म्हणजे थिटा दोन्हीकडे निगेटिव्ह आहे. सो थिटा आला पॉझिटिव्ह. ओके, हे झालं θ1. सॉरी, θ1. ओके, हा झाला θ1. आता आपल्याला ह्या दोघांची कंबाईन प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट करायची. नाउ लेट सेक इनवर्स √2 इज इक्वल टू θ2. ओके, सो सेक θ2 इज इक्वल टू √2. आता दोन्हीकडे पॉझिटिव्ह आहे. सो आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशिओचा फॉर्म्युला टाकायची गरज नाही. सो डायरेक्टली आता बघा सेक θ2 आणि √2 तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ह्या सेक आता जस्ट आपण जे लेफ्ट हँड साइडला सॉल्व्ह केलं. सो सेक 45 म्हणजेच काय π/4. ओके, सो डायरेक्टली आले आपली व्हॅल्यू. आता ह्या दोन्ही पण व्हॅल्यू आपल्याला व्हॅल्यू कशाची फाइंड आउट करायची आहे. सेक इनवर्स मायनस √2 प्लस सेक इनवर्स √2. सो सेक इनवर्स मायनस √2 ची व्हॅल्यू काय आली प्रिन्सिपल 3π/4 आणि ह्याची काय आली π/4. सो 4 सेम आहे, इथे 4 आलं. वरती डायरेक्ट ऍडिशन होणार 3π प्लस π 4π. बेस जर सेम असेल डिनॉमिनेटर तर डायरेक्टली तो एकदाच लिहायचा आणि वरच्यांची डायरेक्टली ऍडिशन करून टाकायची. सो 3π प्लस π 4π 4 गेलं. आन्सर काय आलं π. ओके, सो दिस इज अ व्हॅल्यू ऑफ pi. Okay, right answer. So this is a value of principal value of sec inverse minus √2 plus sec inverse √2. Okay, so last time जे लेक्चर घेतलं आणि हे लेक्चर ह्याच्यावरचे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला देते. सो आपले हे ट्रिग्नोमेट्री चॅप्टर कंप्लीट झालेलं आहे. ओके.